नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालक मित्रांनो. जवाहर नवोदय विद्यालयाची एक्झाम 2026 ला होते आणि यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा मी तुम्हाला आज सांगणार आहे. तो हा व्हिडिओ पालक म्हणून तुम्ही शेवटपर्यंत बघा. मुलींना शिक्षण मोफत करण्यात आलेलं आहे. तुम्हाला माहिती असेल 12वी नंतर तर विद्यार्थिनींना म्हणजे मुलींना शिक्षण मोफत आहे, पण 12वी पर्यंत सुद्धा शिक्षण मोफत मिळतं. RT तुम्हाला माहिती आहे, राईट टू एज्युकेशन मध्ये जर नंबर लागला तर शिक्षण तुम्हाला 10वी पर्यंत मोफत मिळतंच, म्हणजे 8वी पर्यंत मोफत मिळतंच. पण आता 5वी पासून ज्या विद्यार्थ्यांचा RT मध्ये नंबर लागला त्यांना परत एक संधी इथे केंद्र सरकारने दिलेली आहे जवाहर नवोदय विद्यालयाच्या मार्फत. तुम्हाला 5वीचा विद्यार्थी जर असाल तर 5वीच्या मुलीला आता 6वी पासून CBSE पॅटर्न नुसार 12वीचं शिक्षण टोटली निवासी शिक्षण टोटली फ्री, काही 1 रुपया भरायची गरज पडणार नाहीये. त्या संदर्भात तुमच्याशी बोलणार आहे. त्यासाठी काय करावं लागतं, जागा किती असतात आणि पात्रता काय, थोडक्यात आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊया. पण तत्पूर्वी पालक म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या, यासाठी तुम्हाला ह्या वर्षाला खूप मेहनत घ्यावी लागेल. तुमच्या मुलीला मेहनत घ्यावी लागणार आहे आणि मेहनतीमध्ये तुम्हाला इग्नाइट अकॅडमी नेहमी सोबत असणार आहे. जसं आपण म्हणतो ना की तुमच्या सोबत एक चांगला मार्गदर्शक असेल तर तुम्ही योग्य मार्गाने जाऊन हवं ते अचीव करू शकतात. कारण कधी कधी कठीण रस्ता असतो, आपण मुलं पाहूनच घाबरतात, कसं जायचं कसं होईल माहीत नसतं. जसं की एक्झाम मध्ये पॅटर्न काय आहे, परीक्षा सब्जेक्ट कोणकोणते आहे, टॉपिक कोणकोणते आहे, अभ्यास कसा करायचा, कोणत्या टॉपिकला इथे वेटेज जास्त आहे, किती मार्कांची गरज आहे, MCQ क्वेश्चन कसे सोडवायचे, प्रश्न कसे बनत असतात, मागील कट ऑफ काय आहे, हे सगळी माहिती आमची टीम तुम्हाला या मार्गदर्शनपर बॅच मध्ये देणार आहे. त्यासाठी नवोदयची बॅच आपण 25 जुलैपासून चालू करत आहोत. त्याचबरोबर 4थी स्कॉलरशिप 7वी स्कॉलरशिपची बॅच पण 25 जुलैला आहे. 8वीच्या मुलांना NMMS ची बॅच सुद्धा आपली चालवते 25 जुलैला आणि 5वीच्या विद्यार्थ्यांना मॅथ ऑलिम्पियाडची बॅच सुद्धा चालवते 25 जुलैला. इवन दो 6वीच्या विद्यार्थ्यांना होमी बाबाची बॅच सुद्धा आपली चालू होते 25 जुलैला. सो योग्य ती बॅच तुम्ही जॉईन करू शकता. ज्यांना 6वी पासून 12वीचं शिक्षण मोफत हवं असेल मुलींना तर त्यांनी नक्कीच ही बॅच नवोदयची जॉईन करावी. ह्या सगळ्याच बॅचमध्ये PDF स्वरूपातले नोट्स आहे. ह्या चारही बॅचचे स्टडी मटेरियल तुम्हाला घरपोच मिळणार आहे. टेस्ट सिरीज अवेलेबल आहे, टॉपिक वाईज टेस्ट आहे, सब्जेक्ट वाईज टेस्ट आहे, फुल लेंथ टेस्ट आहे, त्याचबरोबर 1 to 1 काउन्सिलिंग आहे, डाऊट क्लिअरिंग सेशन आहे, पॅरेंट्स बरोबर मीटिंग आहे. हे सगळं तुम्हाला ह्या बॅचमध्ये मिळणार आहे. आता जाऊया मुख्य मुद्द्याकडे. बघा, पहिला मुद्दा की ह्या शिक्षण या एक्झामसाठी नवोदयची परीक्षा द्यावी लागते. यासाठी पात्रता काय, तर 5वीत शिकत असलेली मुलगी ही एक्झाम देऊ शकते. कोणत्या वर्गापर्यंत मिळणार शिक्षण फ्री, 6वी ते 12वी पर्यंत CBSE पॅटर्ननी तुम्हाला निवासी स्कूल टोटली मोफत असणार आहे. निवासी स्कूल मोफत असणार आहे. त्यानंतर इतर कोणकोणत्या सवलती फ्री आहेत, तर यामध्ये तुम्हाला स्पोर्ट ऍक्टिव्हिटी असेल, तुम्हाला स्कूल बॅग असेल, त्यानंतर तुमचे स्टडी मटेरियल असेल ज्यामध्ये बुक्स पण येतील आणि नोटबुक पण येतील. स्टडी मटेरियल टोटल फ्री आहे. तुम्हाला शूज असतील, त्यानंतर तुम्हाला सॉक्स असेल, त्यानंतर तुम्हाला गणवेश असेल, बघा स्कूलचा गणवेश असेल तो सुद्धा मोफत आहे. तुम्हाला रेसिडन्स म्हणजे राहण्यासाठी व्यवस्था आहे. तुम्हाला फूड म्हणजे त्यामध्ये नाश्ता पण ते सुद्धा पूर्णतः मोफत असणार आहे. हे सगळ्या सुविधा इव्हन दो तुम्हाला सुट्ट्यांमध्ये घरी जाण्यासाठी सुद्धा सेंट्रल गव्हर्नमेंटची ही स्कीम आहे, नवोदयची स्कीम आहे. तुम्हाला काही चार्जेस किंवा एक्सपेन्सेस पैसे दिले जातात. 12वी नंतर तर प्रोफेशनल शिक्षण हे मोफत होणारच. ह्या मुलींना बघा, जर यांचा कॅप राऊंड थ्रू नंबर लागला तर भविष्यात ह्या मुलींसाठी बघा JEE असेल, नीट असेल किंवा CT असेल किंवा इतर ज्या गव्हर्नमेंटच्या एक्झाम्स असतात त्या एक्झाम मधून ह्या मुलींचा नंबर जर पुढच्या ग्रॅज्युएशनला लागला तर ते शिक्षण सुद्धा टोटली फ्री असणार, हे पण लक्षात घ्या. सो पालक मित्रांनो, ह्या गव्हर्नमेंटच्या स्कीम असतात, ह्या समजून घ्या. आणि तुम्हाला बऱ्याच वेळेस माहिती पडत नाही, पण ही माहिती आता पडली तुम्हाला तर याचा फायदा नक्कीच करून घ्या. कारण ग्रामीण भागातल्या मुलींसाठी जागा सुद्धा खूप जास्त आहे. तिकडे जाऊया, तुम्हाला घेऊन जातो. जागा किती असतात तर बघा, जागा महाराष्ट्रामध्ये किती आहेत नवोदय स्कूल, तर महाराष्ट्रामध्ये टोटल 34 नवोदय स्कूल आहे. फक्त मुंबई शहर आणि मुंबई उपनगर हे 2 जिल्हे सोडले तर उर्वरित संबंधित 34 जिल्ह्यांमध्ये नवोदयचं स्कूल आहे. त्यानंतर ह्या 34 जिल्ह्यामध्ये नवोदयचं स्कूल आहे आणि प्रत्येक स्कूलमध्ये 80 जागा असतात. किती जागा आहेत, प्रत्येक स्कूलमध्ये 80 जागा आहे. हा जर विचार केला तर एकूण जागा बघा, 8 चौक 32, 8 त्रिक 24, 27, बरोबर आहे, 2720, 2720 जागा दरवर्षी महाराष्ट्रातून भरल्या जातात. यापैकी एका जिल्ह्यामध्ये जर 80 जागा असेल तर मुलींना एकूण जागा 27 आहे. म्हणजे मुलींना 1/3 जागा ह्या नवोदयच्या स्कूलमध्ये राखीव असतात. आता 80च्या 1/3 जर केल्या, 80च्या 1/3 जर केल्या तर जवळपास 27 जागा ह्या मुलींसाठी राखीव आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये. 34 जिल्हे, प्रत्येक जिल्ह्यात 27 जागा मुलींसाठीच आहे.
उरलेल्या जागा सुद्धा मुलींना मिळू शकतात जर कट ऑफ चांगला लागला तर. लक्षात घ्या, 27 जागा प्रत्येक जिल्ह्यामध्ये आहे, असे टोटल 34 जिल्हे आहे, म्हणजे टोटल 918 जागा. 2720 पैकी 918 जागा ह्या मुलींसाठी राखीव असणार आहे, हे पण लक्षात घ्या. आता इथे तुम्हाला तुमच्या मुलीचा नंबर लावायचा असेल तर अभ्यास जबरदस्त करावा लागेल, कारण कॉम्पिटिशन आहे, प्रचंड कॉम्पिटिशन आहे. आता या संदर्भात भरपूर व्हिडिओ मी पाठीमागे बनवलेले आहेत, तुम्ही बघितले नसेल तर एकदा बघून घ्या. पालक म्हणून बघा, हा चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करून ठेवा, कारण शालेय जीवनातल्या जेवढ्याही गव्हर्नमेंटच्या स्कीम असेल, जेवढ्या स्पर्धात्मक परीक्षा असेल, जेवढे करिअरचे मार्ग असतील, सगळी माहिती मी तुम्हाला या युट्यूब चॅनलवरती मोफत देणार आहे. त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. आता पुढे घेऊन जाऊन तुम्हाला बघा, परीक्षा कोणत्या भाषेतून देता. आता ही 5वीची जी नवोदयची एक्झाम आहे ही तुम्हाला महाराष्ट्रामध्ये बघा एवढ्या लँग्वेज आहे, इंग्लिश पण आहे, हिंदी पण आहे, कन्नड पण आहे, मराठी पण आहे, उर्दू आहे, तेलुगू आहे, गुजराती आणि बेंगाली, कोणत्याही भाषेत तुम्ही देऊ शकता. आता ग्रामीण भागातल्या मुली असेल तर जनरली मराठीमधून देऊ शकतात, काही असेल तर इंग्लिशमध्ये पण, इंग्लिश मिडियमला असेल इंग्लिश मिडियम देऊ शकता, हिंदीत पण देऊ शकता, कोणत्याही एका लँग्वेजमध्ये ही एक्झाम तुम्हाला देता येते. बघा इथे सांगितलंय, सिलेक्शन टेस्ट इज कंडक्टेड इन व्हेरियस लँग्वेजेस स्टेट युटी ॲज गिव्हन बिलो. बरोबर आहे. पुढे परीक्षा पद्धत कशी आहे, तर ह्या वर्षी परीक्षा पद्धत बदललेली आहे. बदल एवढा झालाय तुम्हाला बघा, मेंटल ॲबिलिटी टेस्ट वरती 20 प्रश्न असणार आहे, त्यानंतर एन्व्हायरमेंटल स्टडी वरती 20 प्रश्न असणार आहे, त्यानंतर अर्थमॅटिक टेस्ट वरती 20 प्रश्न आहे आणि लँग्वेज वरती 20 प्रश्न आहे. प्रत्येकी सव्वा मार्कासाठी एक प्रश्न असणार आहे, म्हणजे प्रत्येक विषयाला 25-25 मार्क आहे, असे टोटल 100 मार्क, 80 प्रश्न असणार आहे. 60 मिनिटात म्हणजे 30-30 मिनिटाला ब्रेक, 30-30 मिनिटाला बेल वाजते फक्त. 30 मिनिटाला हा सब्जेक्ट, 30 मिनिटाला हा, तुम्ही कोणताही प्रश्न सोडू शकता, फक्त 30 मिनिटाला तुमची बेल वाजते. टोटल 2 तासामध्ये म्हणजे 120 मिनिटामध्ये 80 प्रश्न तुम्हाला सोडवायचे असणार आहे. तो हे विषय सगळे 5वीला आहे. आता 5वीला यापैकी कोणते विषय, एन्व्हायरमेंटल स्टडीज आहे, पण मेंटल ॲबिलिटी टेस्टचा तुम्हाला अभ्यास करावाच लागणार आहे. त्यानंतर तुम्हाला मॅथ पण आहे, पण थोडीशी डेप्थ इथे वाढते. लँग्वेजमध्ये तुम्हाला पॅसेजवरती प्रश्न विचारले जातात. ह्या सगळ्यांचा अभ्यास आम्ही करून घेणार आहोत. विश्वास ठेवा, तुम्हाला परफेक्ट आम्ही बनवू आणि आमची टीम पूर्ण प्रत्येक विषयानुसार तुम्हाला पूर्ण माहिती मार्गदर्शन देणार आहे. आता ह्या जवाहर नवोदय विद्यालयाच्या एक्झामसाठी तुम्हाला जर तयारी करायची असेल, तुमच्या मुलीसाठी तयारी करायची असेल, तर इग्नाइट अकॅडमीची टीम तुम्हाला घेऊन आली आहे इथे नवोदयची बॅच. लगेच जॉईन करा, कारण प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांनाच ही फी आहे. ही बॅच होते 25 जुलैपासून. नवोदयच्या बॅच बरोबर तुमच्या घरात अजून कोणी विद्यार्थी, नातेवाईकांमध्ये विद्यार्थी असेल, 4थी स्कॉलरशिप, 7वी स्कॉलरशिप, 8वी साठी NMMS एक्झाम आहे, 6वी साठी होमी बाबा एक्झाम आहे, 5वीच्या विद्यार्थ्यांना ऑलिम्पियाड मॅथची पण एक्झामची तयारी आम्ही करून घेतोय. सो यामध्ये सगळं मिळणार आहे, कुठेच जायची गरज पडणार नाही. मुलांना लेक्चर बघताना जर काही अडचण आली, लाईव्ह लेक्चर असतात, जसं मी तुम्हाला बघता असं लेक्चर असतात, लेक्चर मिस झालं तर रेकॉर्ड होऊन जातं, रेकॉर्ड झालं लेक्चर आहे त्यांच्या वेळेत, मुलांच्या वेळेत किती वेळेस रिपीट करून बघू शकतात, काही प्रॉब्लेम नाही. लॅपटॉपवर बघू शकता, कम्प्युटरवर बघू शकता, टॅबवर बघू शकता, मोबाईलवर पण बघू शकता, काही प्रॉब्लेम नाही. सो विद्यार्थी मित्रांनो आणि पालक मित्रांनो, यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, आपलं ऍप डाउनलोड करा प्ले स्टोअरवरनं, ऍप डाउनलोड करून घ्या, किंवा ह्या ऍपची इग्नाइट पाठशाला नावाचं ऍप आहे, अकॅडमी नावाला इग्नाइट पाठशाला नावाचं ऍप आहे. हे ऍप तुम्ही डाउनलोड करा, याची लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, किंवा अदरवाईज ह्या नंबरला कॉल करून विशेष माहिती तुम्ही घेऊ शकता. हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, तुमच्या मित्रांना ग्रुपमध्ये शेअर करा, नातेवाईकांमध्ये शेअर करा, आणि पुढचे अपडेट शालेय जीवनातले बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा. पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.